मित्रहो नमस्कार। आपण सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगावमध्ये म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी आलेलो आहोत। मी आता सावित्रीबाईंच्या वाड्यामध्ये जिथे त्यांचा जन्म झाला त्या जन्मखोलीमध्ये आहे। मित्रहो, या जन्मघरामधून सावित्रीबाईंसंबंधी बोलत असताना मला विशेष आनंद वाटतो, कारण याच जागेवर 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईंचा जन्म झाला। त्यांचं बालपण याच नायगावमध्ये गेलं आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न पुण्याचे ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झालं। 1840 साली जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा ज्योतिराव सुद्धा 13-14 वर्षांचे होते आणि सावित्रीबाई 8-9 वर्षांच्या होत्या। त्या वयामध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्या इथून पुण्याला आल्या। परंतु जन्मापासून 8-9 वर्षापर्यंतचं त्यांचं जे वास्तव्य आहे ते या घरामध्ये राहिलं आणि म्हणून हे घर आता राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक केलेलं आहे। त्याची पुनरुभारणी आपण केलेली आहे। मूळ वाडा जो होता त्याची खूप पडझड झालेली होती, ती पडझड दूर करून मूळच्या पायावर आधारित अशा पद्धतीचा हा वाडा आपण उभा केलेला आहे। या वाड्यामध्ये सावित्रीबाईंचा जन्म होणं, त्यांचं बालपण इथे जाणं आणि त्यांची एक प्रकारची बालपणातली जडणघडण होणं अशा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या असल्यामुळे ही एक पवित्र जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर आज आपण बोलणार आहोत। त्यांच्या चरित्राविषयी, त्यांच्या योगदानाविषयी आपण बोलणार आहोत। मित्रांनो, सावित्रीबाई इथून लग्न होऊन पुण्याला गेल्या त्यावेळी त्या पूर्ण निरक्षर होत्या, पण ज्योतिराव मात्र शिकलेले होते। स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये ते शिकत होते। उत्तम मराठी, उत्तम इंग्रजी आणि इतर भाषांचं ज्ञान त्यांना झालेलं होतं, साहित्याचं ज्ञान होतं आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या बायकोला, पत्नीला सावित्रीबाईंना अक्षर ओळख करून दिली, लिहायला वाचायला शिकवलं। सावित्रीबाई भारतातल्या पहिल्या शिक्षिका बनल्या हे आपल्याला माहिती आहे। 1848 साली जेव्हा सावित्रीबाई अवघ्या 17 वर्षांच्या होत्या आणि ज्योतिराव अवघे 21 वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली, भिड्यांच्या वाड्यामध्ये, हे आपल्याला माहीत असतं। पण 2 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे। एक म्हणजे सावित्रीबाई या भारतातल्या नुसत्या पहिल्या शिक्षिका नाही आहेत, त्या ट्रेंड टीचर, प्रशिक्षित शिक्षिका आहेत। त्यांनी अहमदनगरला जाऊन शिकवावं कसं, अध्यापन कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि अशा प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय शिक्षिका सावित्रीबाई आहेत। दुसरं, सावित्रीबाई फक्त शिक्षिका, मुख्याध्यापिका एवढ्याच पदांपुरत्या मर्यादित नाहीत। त्याच्या पलीकडे जाऊन एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून एक शिक्षण विषयक भूमिका, शिक्षण विषयक सिद्धांत, शिक्षण विषयक तत्वज्ञान त्यांनी जे विकसित केलेलं आहे ते आजही या देशाला उपयोगी आहे आणि पुढच्या अनेक वर्षांपर्यंत ते मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की एका शिक्षण तज्ज्ञांचा जन्म या घरामध्ये झाला। त्या सावित्रीबाईंच्याकडे बघत असताना आपल्याला एका गोष्टीचा अभिमानाने उल्लेख केला पाहिजे। हे नायगाव जे आहे हे नेवशे मंडळींचं गाव आहे। नेवशांच्या, खंडोजी नेवशांच्या घरामध्ये त्यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला। ती मंडळी निरक्षर होती, पण सावित्रीबाई मात्र ज्योतिरावांमुळे शिकल्या, शिक्षिका झाल्या, शिक्षणतज्ञ झाल्या, कवयित्री झाल्या। 1854 साली त्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रकाशित झाला। मराठीमध्ये आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली असं मानलं जातं। केशवसूत हे महान कवी होते, त्यांनी लिहिलेल्या कविता या अप्रतिम अशा कविता आहेत। पण केशवसुतांची कविता 50 वर्षांनंतरची आहे। त्याच्या आधी 50 वर्ष सुमारे 1854 साली सावित्रीबाईंचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रकाशित झालाय, ज्याच्यामध्ये शिक्षणाने मनुष्यत्व, पशुत्व हटते पहा, शिकलं की माणूस पण येतं आणि जनावर पण जे आहे, पशुत्व जे आहे ते दूर होतं, अशी मांडणी सावित्रीबाईंनी केलेली आहे। त्या कविता निसर्गाच्या कविता आहेत। संत तुकारामांनी जसं म्हटलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, तसं निसर्गाशी बोलणाऱ्या, फळाफुलांशी बोलणाऱ्या, झाडांशी बोलणाऱ्या सावित्रीबाई आपल्याला त्यात दिसतात। आणि म्हणून सावित्रीबाईंच्या कवयित्री म्हणून असलेल्या योगदानाची किंवा निव्वळ पहिल्या कवयित्री असं नाही, आधुनिक कवयित्री असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन अतिशय सशक्त, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काव्यलेखन करणाऱ्या सावित्रीबाई त्यांच्या पुस्तकानंतर 1 वर्षांनी ज्योतिरावांचं तृतीय रत्न हे जे मराठीतलं पहिलं नाटक आहे त्याचा जन्म झालेला आहे। तृतीय रत्नाचं वैशिष्ट्य हे आहे की मराठी नाटक
विष्णुदास भावे यांच्यापासून सुरू झालं असं मानलं जातं, ते एका अर्थाने खरंही आहे. कारण विष्णुदास भाव्यांनी रामायण महाभारतातल्या कथा घेऊन त्याच्यावर आधारित अशा प्रकारचं कथानक तयार करून खेळ केले. त्याला पुढे नाटक म्हणायला लागले लोक. पण स्वतंत्र कथानक असलेलं मराठीतलं पहिलं आधुनिक नाटक हे ज्योतिरावांचं आहे, तृतीय रत्न. या पुस्तकाची 3 हस्तलिखित आपल्याला मिळालेली आहेत. त्यातल्या 2वर तृतीय रत्न असं लिहिलेलं आहे, एकावर मात्र तृतीय नेत्र असं लिहिलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, पुराणांमध्ये असं मानलं जातं की देव आणि दानव यांच्यामध्ये अनेक लढाया झाल्या, पण त्यांनी एकत्र येऊन असा एक सहकार्यातनं उत्तम काम केलं, ते म्हणजे समुद्र मंथन त्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये जी वेगवेगळी रत्न मिळाली, त्यातलं 3रं रत्न ज्ञान हे होतं, नॉलेज, विजडम, शिक्षण. आणि म्हणून ज्योतिरावांनी तृतीय रत्न असं आपल्या नाटकाला नाव दिलंय. तृतीय नेत्र ही सुद्धा कन्सेप्ट जी आहे, ही सुद्धा जी संकल्पना आहे ती आपल्या पुराणांमध्ये आहे की शंकर हे 3रा डोळा उघडायचे. 3रा डोळा अर्थातच उघडला की समोरच्याला भस्म केलं जायचं, जाळून नष्ट केलं जायचं. आणि म्हणून शिक्षण हा 3रा डोळा आहे असं वेगळ्या अर्थाने श्लेष काढून म्हटलं जातं. पण इथे तृतीय रत्न हे अधिक मौलिक आहे. या तृतीय रत्नाचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकरी कुटुंबाची ही कथा आहे. शेतकऱ्याची बायको गरोदर आहे आणि तिला त्या ठिकाणी ज्योतिष सांगणारा एक भटजी येतो. तो दक्षिणा मागतो आणि ती बाई गरोदर हे पाहिल्याबरोबर तिला सांगतो की तुझ्या जन्माला येणाऱ्या मुलाला ग्रहदशा आहे आणि ती ग्रहशांती केली पाहिजे, त्याच्यासाठी पूजा केली पाहिजे, त्याच्यासाठी यज्ञ केला पाहिजे. आणि मग शेतकरी भीतीपोटी फार मोठं कर्ज काढून त्या भटजीला ते पैसे देतो आणि त्याच्यातनं मग भटजी आपली कशी फसवणूक करतोय हे त्या नाटकातनं हळूहळू उलगडत जातं. अतिशय विदारक असं त्यावेळचं सामाजिक जीवन या नाटकामध्ये चित्रित झालेलं आहे. नाटकाचा शेवट फार क्रांतिकारक आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या बायकोच्या जेव्हा लक्षात येतं की आपल्याला फसवलं गेलेलं आहे, तेव्हा शेतकरी म्हणतो की आपण शिकलो नाही म्हणून आपल्याला हे कळलं नाही, पण यापुढे आपण शिकणार आहोत. आजपासून ज्योतिरावांनी सुरू केलेल्या पुरुषांच्या रात्रीच्या शाळेमध्ये मी जाणार आहे, सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या स्त्रियांच्या रात्रीच्या शाळेमध्ये तू जायचं आहेस आणि आता लवकर स्वयंपाक कर, आपण जेवण करून रात्रीच्या शाळेमध्ये जाऊ. ती शेतकऱ्याची बायको स्वयंपाक करते आणि नवऱ्याला जेवायला वाढते. तेव्हा नवरा तिला म्हणतो की तू पण घे, आपण बरोबर जेवू. 1855 साली रंगमंचावर नवरा बायको बरोबर जेवतात आणि नाटकाच्या शेवटी दोघंही शिकायला चला असं म्हणत हातात हात घालून रात्रीच्या शाळेमध्ये निघतात. इथे ते नाटक संपतं. खऱ्या अर्थानं मराठीतलं पहिलं आधुनिक नाटक, स्वतंत्र कथानक असलेलं नाटक, शेतकऱ्याच्या जीवनावरचं नाटक, अंधश्रद्धा दूर करा असा संदेश देणारं नाटक, शिकायला चला असं सांगणारं नाटक हे तृतीय रत्नमधनं ज्योतिरावांनी पुढे आणलं. आणि त्यानंतर ज्योतिरावांचं प्रचंड मोठं असं लेखन आहे. आपण स्वतंत्रपणे त्याच्यावर कधीतरी बोलू. पण आज सावित्रीबाईंच्या या जन्मघरामध्ये आपण आहोत, तेव्हा सावित्रीबाईंची बालपणातली जी जडणघडण इथे झाली, नायगावमध्ये झाली, त्यातनं त्यांच्यावर जो निसर्गाचा संस्कार झाला, त्यांच्यावर जो माणुसकीचा संस्कार झाला, घरातल्या आई वडिलांकडनं, नातेवाईकांकडनं त्यांना जे माया, प्रेम, आपुलकी मिळाली आणि त्याचं शतगुणित असं रूपांतर त्यांनी पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या अनाथ मुलांना माया दिली, दुष्काळग्रस्त मुलांना त्यांनी सांभाळलं, 1000 मुलांना त्यांना जेवायला खायला घातलं. सावित्रीबाईंनी वसतिगृह चालवली, तिथे मुलांना सांभाळलं. ब्राह्मण विद्वांची बाळणपणं पोटच्या मुलींसारखी केली. त्यातल्याच एका काशीबाई नावाच्या बाईचा मुलगा दत्तक घेतला. सावित्रीबाईंचं जे अंतःकरण आहे ते अतिशय विशाल आहे. मायाळू, मूर्तिमंत कळवळा म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि म्हणून आपण सावित्रीबाईंच्या वेगवेगळ्या पैलूंवर आज इथे आवर्जून चर्चा करणार आहोत. सावित्रीबाई इथून लग्न होऊन पुण्याला गेल्या तरी त्या माहेरी अधूनमधून आईला, वडिलांना भेटायला, भावाला भेटायला येत असत. त्या काळामध्ये त्यांनी नायगाववरून आपल्या
पतीला म्हणजे ज्योतिरावांना काही पत्र लिहिलेली आहेत आणि त्या पत्रांमध्ये इथलं वास्तव त्यांनी नमूद केलेलं आहे। एका पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचा सुद्धा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो, ज्या सावित्रीबाईंच्या कामामध्ये त्यांना मदत करत असत अशा फातिमा शेख, ज्या उस्मान शेखनी सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना त्यांच्या घरातनं बाहेर काढलं गोविंदरावांनी, त्यानंतर जागा दिली होती राहायला, त्या उस्मान शेखची ही बहीण फातिमा, तीही नंतर सावित्रीबाईंच्या सोबत काम करत होती। तिचा उल्लेखही नायगाववरून लिहिलेल्या एका पत्रामध्ये आपल्याला सावित्रीबाईंनी केलेला दिसतो। सावित्रीबाई माहेरी यायच्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्येही त्या शिक्षणाचा प्रचार करण्याचं काम करायच्या। पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी सुरुवातीला 18 शाळा, त्याच्यानंतर ही संख्या 50च्याही पुढे गेली, अशा स्थापन केल्या आणि त्या अतिशय मिशनरी वृत्तीने, ध्येयवादी वृत्तीने चालवल्या। सावित्रीबाईंचं हे जे योगदान आहे शिक्षणाच्या क्षेत्रातलं, त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती आपल्याला असते। म्हणजे उदाहरणार्थ त्या जेव्हा शिकवायला जात असत तेव्हा त्यांना लोक कसा त्रास देत असत, त्यांना दररोज बरोबर 2 साड्या कशा न्याव्या लागायच्या, त्या अंगावर कुणी शेण टाकलं, चिखल टाकला, दगड टाकले, थुंकलं तर ती साडी खराब झालेली शाळेत गेल्यानंतर त्यांना बदलायला लागायची। अशीच एक साडी संध्याकाळी घरी येताना सुद्धा त्यांची खराब व्हायची, पण या माऊलीने कधीही रागराग केला नाही। अतिशय प्रेमानं, आपुलकीनं तो सगळा त्रास त्यांनी सहन केला। एका ठिकाणी तर त्यांच्या एका कार्यकर्त्याने असं लिहिलंय की सावित्रीबाई अंगावर दगड मारणाऱ्या, चिखल टाकणाऱ्यांना असं म्हणायच्या की मी एक पवित्र काम करतेय, माणसांना शिकवण्याचं, मुलांना मुलींना शिकवण्याचं काम करतेय, ज्ञानाचं काम करतेय, आणि तुम्ही माझ्या अंगावर हे जे काही फेकताय ती फुलं आहेत असं मी मानते, कारण तुम्हाला आता कळत नाहीये तुम्ही काय करताय ते। मित्रो, हे जे विशाल हृदय आहे की त्रास देणाऱ्या लोकांच्याकडे सुद्धा प्रेमाने बघणं, ही कुठेतरी मला असं वाटतं की परम महाकारुणिक अशा प्रकारचं हृदय असल्याशिवाय शक्य नाही गोष्ट। शाळेमध्ये सुद्धा लोक खिडकीतून पाली सोडायचे, झुरळं सोडायचे, बेडूक सोडायचे, मुलींना त्रास द्यावा म्हणून, यासाठी मुली घाबरून जाव्यात यासाठी अशा प्रकारच्या प्राण्यांचा वापर केला जायचा। म्हणून कित्येकदा सावित्रीबाईंना दरवाजे आणि खिडक्या बंद करून शिकवावं लागायचं, पण त्यांनी शिकवण्याचं काम सोडलं नाही। कितीही त्रास झाला, घर सोडावं लागलं, अनंत अडचणी आल्या, तरी त्या शिकवत राहिल्या। आज भारतामध्ये स्त्रियांनी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे। सावित्रीच्या या लेकींनी गाजवलेले पराक्रम पाहिले की असं लक्षात येतं की जेव्हा सावित्रीबाईंनी पहिल्यांदा घराबाहेर पडून उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनामध्ये पाऊल टाकलं, तिथून भारतीय स्त्रियांचा आधुनिक काळातला इतिहास सुरू होतो। सावित्रीबाईंकडे बघितलं की साधारणपणे ज्योतिराव नेता होते आणि सावित्रीबाई त्यांच्यासोबत काम करत होत्या, अशी एक धारणा लोकांची बनलेली असते। मित्रहो, काही प्रमाणात ती खरी आहे, पण सर्वस्वी खरी नाही आहे, कारण ज्योतिरावांच्या सोबत काम करता करता सावित्रीबाईंचे नेतृत्व गुण विकसित झाले आणि काही वेळा सावित्रीबाईंनी सुद्धा नेतृत्व केलं, त्याची नोंद खुद्द ज्योतिराव फुल्यांनी करून ठेवलेली आहे। उदाहरणार्थ त्यांनी स्वतःच्या घरामध्ये जे बालहत्या प्रतिबंधक गृह चालवलं, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणाची सोय केली, ती बाळंतपणं स्वतः सावित्रीबाई करायच्या। त्यांनी फुलेवाड्यावर सत्यशोधक पद्धतीची जी लग्न लावली, त्यातलं पहिलं लग्न जे आहे सीताराम दबाजी आल्हाट आणि राधाबाई ज्ञानोबा निंबनकर, त्या लग्नाचं नेतृत्व सावित्रीबाईंनी केलं होतं। त्या लग्नाचा खर्च सावित्रीबाईंनी केला होता, कारण ती राधा ही त्यांच्या मैत्रिणीची मुलगी होती। सावित्रीबाईंनी 1876च्या काळामध्ये जो प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये 1000 मुलामुलींना, शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, दलित आदिवासींच्या मुलामुलींना जगवण्यासाठी जो आश्रम चालवला, स्वतः त्या स्वयंपाक करायच्या आणि या मुलामुलींना खाऊ घालायच्या, त्या मुलांच्या आंघोळी पांघोळी करायच्या, त्या मुलांचं सगळं त्या मायेने करायच्या। या कामामध्ये सुद्धा सावित्रीबाईच नेत्या होत्या। पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ब्राह्मण विधवांचं केश ओपन केलं जायचं, त्यांना बोडकं केलं जायचं, टक्कल केलं जायचं, त्यांचं सक्तीने केलं जायचं। ते मुलींना, त्या विधवा स्त्रियांना आवडायचं नाही, पण त्यांच्यावर जबरदस्तीने नाभिक बांधवाला बोलवून त्यांचे केस कापायला लावले जायचे। सावित्रीबाईंनी ते पाहिलं, त्यांचं हृदय विदीर्ण झालं। ती विदारक परिस्थिती, ती भयावह परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी नाभिक बांधवांना एकत्र केलं, त्यांचं प्रबोधन केलं, त्यांना सांगितलं, बाबांनो, हा जो पैसा तुम्हाला मिळतो हा शापाचा, पापाचा, माणूसघाणा पैसा आहे, असला पैसा नको, तो नाकारा। आणि नाभिक बांधव संपावर गेले।
हजारोच्या संख्येने नाभिक बांधवांनी केलेला हा संप, याची नोंद लंडनमध्ये लंडन टाइम्सने घेतली. एक लक्षात घ्या, पगार वाढवून द्या किंवा आम्हाला हक्क मिळावेत म्हणून संप झालेले या देशामध्ये आणि जगामध्ये अनेक असतील, पण मिळणारा पैसा जर शापाचा, पापाचा, माणूसगाणा असेल तर तो नको असं म्हणणारा जगाच्या पाठीवर एकच संप झालाय. आणि तो हा या केश ओपन करणार नाही असं सांगणाऱ्या नाभिक बांधवांचा, आणि तो सावित्रीबाईंनी घडवलेला आहे. ज्योतिराव फुल्यांचं 28 नोव्हेंबर 1890ला पुण्यामध्ये निधन झालं. त्यावेळेला त्यांचा मुलगा दत्तक पुत्र यशवंत हा उत्तराधिकारी म्हणून ज्योतिरावांच्या अंत्यविधीसाठी पुढे आला. तेव्हा भाऊबंद आडवे आले आणि ते म्हणाले की हा ब्राह्मण विधवेचा मुलगा आहे, हा काही आमच्या समाजातला मुलगा नाही आहे, आम्ही भाऊबंद म्हणून त्यांचे अंत्यविधी करू. अशी एक धारणा होती, अशी एक समजूत होती की जे कोणी अंतिम विधी करतील त्यांना वारसा हक्क मिळतो. आणि त्यामुळे ज्योतिरावांची जी काही जमीन, घर आणि इस्टेट होती ती मिळवण्याच्यासाठी भाऊबंदांची ही खटपट चालली होती. सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्या पुढे झाल्या आणि त्यांनी सांगितलं, मी जिवंत आहे, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या अंत्यविधीचं नेतृत्व करणार. स्वतः सावित्रीबाईंनी टिटवं धरलं आणि अंत्ययात्रेचं नेतृत्व केलं. आणि त्या अंत्ययात्रेला सोबत घेऊन त्या निवारावर वैकुंठला गेल्या आणि तिथं जाऊन त्यांनी अग्नी दिला. भारताच्या आधुनिक इतिहासामध्ये एका महिलेने अग्नी दिल्याची ही मला असं वाटतं की पहिली घटना असेल. नंतरच्या काळामध्ये अशा काही घटना आपल्याला माहीत आहेत. उदाहरणार्थ शरद पवार साहेबांच्या पत्नी प्रतिभाताई यांचे वडील जेव्हा वारले तेव्हा त्यांनाही प्रतिभाताईंनी अग्नी दिलेला होता. की अगदी अलीकडे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाल्यानंतर पंकजाताईंनी त्यांना अग्नी दिलेला होता. पण ह्या अगदी अलीकडच्या काळातल्या घटना आहेत. त्याची सुरुवात मला असं वाटतं की सावित्रीबाईंपासून होते. आणि ज्योतिरावांच्या निधनानंतर संपूर्ण सत्यशोधक चळवळीला नेतृत्व देणं, सत्यशोधक चळवळीला एक विधायक दिशा देणं, सासवडच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणं, ओतूरच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचं चरित्र जे पानसरेंनी लिहिलेलं चरित्र आहे, नारायण बाबाजी महादट पानसरे पाटील यांनी त्याचं प्रकाशन सावित्रीबाईंनी केलं. 1890 पासून 1897 पर्यंतचा सावित्रीबाईंचा सगळा जो काळ आहे तो अत्यंत कामाचा, उलाढालींचा, जागृतीचा, प्रबोधनाचा असा काळ आहे. ज्योतिराव गेल्यानंतर सुद्धा ही चळवळ एकाकी पडू दिली नाही सावित्रीबाईंनी. त्यांनी ती सतत चळवळ चालवली. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की ज्योतिराव होते तेव्हाही सावित्रीबाई नेतृत्व करत होत्या आणि ज्योतिराव गेल्यानंतर तर त्यांनी नेतृत्व केलंच आहे. प्रत्येक ठिकाणी फक्त फुले नेता होते आणि सावित्रीबाई कार्यकर्त्या होत्या असं नाही. सावित्रीबाई पण नेता होत्या आणि ज्योतिराव त्यांच्यासोबत काम करत होते. हे स्वतः ज्योतिरावांनी लिहून ठेवलेलं जे आहे ते वाचल्याच्या नंतर असं लक्षात येतं की खरोखर हे आगळं वेगळं दाम्पत्य होतं. पती पत्नींमधला शांततामय सहभाव जो होता तो खरोखर विलक्षण होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सावित्रीबाईंना आणि ज्योतिरावांना जेव्हा मुलबाळ झालं नाही तेव्हा इथून नायगाववरून खंडोजी नेवशे सासरे आले पुण्याला आणि म्हणाले, ज्योतिराव तुम्ही दुसरं लग्न करा, सावित्रीला सवत आणा, कारण वंशाला दिवा पाहिजे. ज्योतिरावांनी त्यावेळेला जी भूमिका घेतली ती खरोखर क्रांतिकारक भूमिका होती. ते असं म्हणाले की काहीच हरकत नाही, मी आम्हाला मुलबाळ व्हावं म्हणून दुसरी बायको करतो, सावित्रीला सवत आणतो, पण माझी एक अट आहे, तुम्ही सावित्रीला सुद्धा दुसरा नवरा करून दिला पाहिजे आणि मला सवता आणला पाहिजे. सवत चालते, मग सवता का नको, तोही याच घरात राहील. कारण दोष सावित्रीमध्ये असेल म्हणून मला मुलबाळ होत नाही असं तुम्ही मानताय, पण दोष कदाचित माझ्यात पण असू शकेल आणि म्हणून सावित्रीला मुलबाळ होत नसेल तर तिलाही दुसरा नवरा करण्याचा हक्क आहे. मित्र हो, सवत चालते, सवता चालेल का? सती अनेक महिला गेलेल्या आहेत, सता एक तरी पुरुष गेलेला आहे का? एक तरी माई चालवायला सता गेलेला आहे का? ही प्रखरता ज्योतिरावांची जी आहे ती अंगावर येणारी आहे. त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात. वैचारिक वादळ घडवण्याची पद्धत आहे, धक्कातंत्र म्हणतात. याचा अर्थ ज्योतिरावांना सवता पाहिजे होता असं नाही, ज्योतिरावांना सता पाहिजे होता असं नाही, पण सवत प्रथा कशी चुकीची आहे, सती प्रथा कशी चुकीची आहे हे बिंबवण्याचं त्यांचं हे तंत्र होतं. पुण्यामध्ये फुरसुंगीच्या हरपळे पाटलांनी 7 बायका केलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महात्मा फुलेंनी एक अतिशय विलक्षण विधान केलेलं आहे त्यांच्या लेखनामध्ये. त्यांनी असं म्हटलंय की ज्याला दुसरी बायको केल्यानंतर मुलबाळ होत नसेल त्यांनी तिसरी, चौथी आणि 5वी सुद्धा करावी. आणि पुढे ते असं म्हणतात, म्हणजे जर मुलबाळ झालं नाही तर हा पुरुष मेला
की 4 बायका खांदा देतील आणि 5वी टिटवं धरेल, लोकांना त्रास नको. हा जो ज्योतिरावांचा ब्लॅक ह्युमर आहे, हा जो उपरोध आहे, तो विलक्षण अंगावर येणार आहे. पण तो स्त्री पुरुष समतेच्या दिशेने आपल्याला कायम मार्ग दाखवणारा आहे, कायम ऊर्जा देणारा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या नायगावमध्ये सावित्रीबाईंची जी बालपणी जडणघडण झाली आणि पुढे महात्मा फुलेंच्या सहवासामध्ये त्यांच्यात जो विकास झाला, त्यांचा जो ग्राफ, त्यांचा जो आलेख उंचावत गेला, त्यातनं एक अतिशय झळझळीत असं नेतृत्व सावित्रीबाईंच्या रूपाने आपल्याला पुढे आलेलं दिसतं. मला स्वतःला असं वाटतं की त्याच्या वेगवेगळ्या पैलूंकडे आपण पाहिलं पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक क्रांतिकारक कामं केलेली आहेत. या ठिकाणी आपण आता शिल्पसृष्टीमध्ये आहोत. त्यांच्या बालपणापासूनच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची त्यांच्या जीवनातल्या अत्यंत ठळक महत्त्वाच्या घटनांची अशी शिल्प आपण इथे लावलेली आहेत. ती पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की एका आयुष्यामध्ये सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी किती अफाट मोठं काम उभं केलेलं आहे. प्रामुख्याने 2-3 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. मला असं वाटतं की सावित्रीबाईंच्याकडे बघत असताना त्यांच्या शैक्षणिक कामाचा, शिक्षणविषयक कामाचा, सत्यशोधक चळवळीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा, महिलांच्या सबलीकरणासाठी, महिलांच्या अधिकारासाठी त्यांनी केलेल्या लढ्याचा जसा अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे, तसाच या घटना सुद्धा आपल्याला विसरता येणार नाहीत. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घटना आहेत. 1892 साली मुंबईमध्ये एक फार मोठी जातीय दंगल झाली होती. त्याच्यामध्ये अनेक माणसं मारली गेली होती. कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जाळली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई एकट्यानं मुंबईतल्या वस्त्यांमध्ये गेल्या. त्यांच्यासोबत दीनबंधूचे त्यावेळेचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे, जे कामगार चळवळीचे नेते होते, तेही असायचे. पण सावित्रीबाई आणि लोखंडे काय करत होते वस्त्यांमध्ये जाऊन? ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकांना हे सांगत होते की गरीब माणसंच या दंगलींमध्ये का मारली जातात आणि म्हणून गरिबाने आपलं पोट चालवण्याच्यासाठी शांतता कशी राहिली बघितलं पाहिजे. कारण जेवढा काळ अशांतता, दंगली, तेवढा काळ रोजगार बंद, चूल बंद. आणि म्हणून शांतता प्रस्थापित करण्याचं काम जे त्यांनी मुंबईमध्ये केलं, त्यावेळचे मुंबईचे आयुक्त विन्सेंट यांनी असं म्हटलेलं आहे की 60,000 लोक भायखळ्याला झालेल्या एकोपा मेळाव्याला जमलेले होते. ज्या काळामध्ये मुंबईची लोकसंख्या 6 लाख होती, त्या काळामध्ये मुंबईतले 60,000 लोक म्हणजे 10% लोक त्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मेळाव्याला जमलेले होते. सावित्रीबाईंनी एका बाजूला राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी जे काम केलं, त्याचा एक अतिशय महत्त्वाचा असा हा संदर्भ. दुसरं त्यांनी प्रचंड मोठं क्रांतिकारक काम केलेलं म्हणजे 1897 साली प्लेगची लाट आली. आधी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार त्या प्लेगला बळी पडू लागले. नारायण मेघाजी लोखंडे भायखळ्यामध्ये कामगारांना मदत करता करता तो स्पर्शजन्य रोग असल्यामुळे त्यांनाही झाला आणि ते 9 फेब्रुवारी 1897 वारले. लोखंडे गेले. प्लेग पुण्यामध्ये आला. सावित्रीबाईंनी यशवंत, त्यांचा मुलगा डॉक्टर, जो मिलिटरीमध्ये होता, टेलिग्राम करून त्याला बोलवून घेतलं सुट्टीवर आणि पुण्यामध्ये हडपसरच्या जवळ ससानीनगर मोहम्मदवाडीच्या परिसरामध्ये मारणावर कॅम्प लावला, दवाखाना लावला. सावित्रीबाई घरोघर जायच्या. स्त्रियांना प्लेग झाला असेल, मुलींना झाला असेल, मुलांना झाला असेल तर त्यांना घेऊन दवाखान्यात यायच्या, औषधोपचार करायच्या. त्या काळामध्ये अंधश्रद्धा अशी होती की देवीचा कोप झालाय म्हणून हा आजार झालेला आहे आणि म्हणून आजार झाल्यानंतर लोक तो दडवायचे. अशा काळामध्ये रँड नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने जे आरोग्य प्रसारणासाठी काम केलं, त्याच्यावर असा आरोप झाला की त्याने अत्याचार केले आणि म्हणून पुढे त्याची हत्याही झाली. तो हा कालखंड आहे. सावित्रीबाई एकाकीपणे घरोघर जाऊन काम करत राहिल्या. ना ॲम्ब्युलन्स, ना गाडी, ना घोडा, ना कसल्या प्रकारची सोय. एकट्यानं ही बाई घरोघर जायची, स्त्रियांना, मुलांना, मुलींना दवाखान्यात घेऊन यायची आणि उपचार करायची, बरं करायची. सावित्रीबाईंनी शेवटचा जो पेशंट वाचवला, शेवटचा जो मुलगा रुग्ण वाचवला, त्याचं नाव पांडुरंग बाबाजी गायकवाड. जातीपातीच्या भाषेमध्ये बोलू नये, पण आपल्याला इतिहास कळावा म्हणून सांगतो. महार समाजातला हा मुलगा, 11 वर्ष वयाचा पोरगा, मुंडव्याचा मुलगा,
गरीब वस्तीतला गावकुसा बाहेरचा मुलगा. सावित्रीबाई गेल्या, त्याला पाहिलं ताप आलेला होता, काखेमध्ये गोळा आलेला होता. त्यांनी ओळखलं की याला प्लेग झालाय. त्याला त्यांनी चादरीमध्ये गुंडाळलं, पाठीवर टाकलं आणि चालत चालत 7-8 किलोमीटर मुंडव्यावरनं हडपसरवरनं त्या ससाने नगर महमदवाडीच्या त्या यशवंतच्या दवाखान्यात पोहोचल्या. यशवंत त्यांना सांगत होता, आई हा रोग जीव घेणं आहे, हा संसर्गजन्य आहे, हा केव्हाही तुला होऊ शकतो. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्या म्हणाल्या, आज जर तात्या असते, आज जर ज्योतिराव फुले असते तर ते शांत बसले असते का? मित्र हो, त्या काळामध्ये पुण्यातले अनेक राष्ट्रीय नेते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुणे सोडून पळून गेलेले होते. मी त्यांना दोष देत नाही. आता जसं प्रचंड अशी कोरोनाची दहशत आहे, कोविड-19 मध्ये जग सारं आज अडकलेलं आहे, त्याच्यामध्ये लाखो लोक जगभर मरतायत. अशा पार्श्वभूमीवर 1897 सालच्या काळामध्ये सावित्रीबाईंनी जे केलेलं काम होतं, त्यांचं जे धैर्य होतं, त्याची आठवण मला करून द्यावीशी वाटते. सावित्रीबाई या पांडुरंग बाबाजी गायकवाडला पाठीवर घेऊन जेव्हा चालत होत्या, तेव्हा मला असं वाटतं की कदाचित त्या प्लेगला म्हणत असतील की मेरा पांडुरंग नाही दूंगी, आणि त्यांनी पांडुरंगला वाचवलं. पांडुरंग बरा झाला, पांडुरंग पुढे मोठा झाला. सावित्रीबाई मात्र त्यांनी वाचवलेला शेवटचा पेशंट म्हणजे पांडुरंग बाबाजी गायकवाड. त्यानंतर त्यांना स्वतःला आजार झाला आणि त्या 10 मार्च 1897ला प्लेगमध्ये काम करता करता गेल्या. मित्र हो, 1831 साली जन्माला आलेल्या सावित्रीबाई 10 मार्च 1897ला हडपसरच्या परिसरामध्ये, महमदवाडी ससाने नगरच्या परिसरामध्ये यशवंतच्या दवाखान्यामध्ये काम करता करता गेल्या. त्यांचं 1840 साली ज्योतिरावांबरोबर लग्न झालं, तेव्हा नायगाव सोडून त्या पुण्याला आल्या आणि मग 40 पासूनचं पुढचं जे त्यांचं आयुष्य आहे 97 पर्यंत, ते सारं पुण्यामध्ये गेलं. मला स्वतःला असं वाटतं की 1848 साली त्यांनी पहिली शाळा काढली, तिथपासून 1897 पर्यंत म्हणजे 50 वर्ष अविरत 24 तास लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या मुलांना शिकवण्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी सावित्रीबाई ज्या काम करत होत्या, अहोरात्र काम करत होत्या. 50 वर्ष त्यांनी सेवेची, त्यागाची एक अशी आदर्श उदाहरण म्हणून जगलेली व्यक्ती म्हणून पाहायचं असलं तर सावित्रीबाईंकडे आपल्याला पाहावं लागतं. काम करत करत जगल्या आणि काम करता करता 10 मार्च 1897ला प्लेगमध्ये काम करता करता सावित्रीबाई गेल्या. या नायगावची ही लेक आज सावित्रीच्या लेकी जगाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेऊन, झेप घेऊन उत्तम काम करतायत. आणि अशा वेळेला सावित्रीबाईंची आठवण येणं स्वाभाविक आहे. सावित्रीच्या लेकींनी मिळवलेलं हे यश असंच वाढतं राहो आणि त्यांनीही कृतज्ञतापूर्वक सावित्रीचं स्मरण करो, हीच या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. सावित्रीबाईंच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद.